पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही। तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी। तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा आणि भक्ती व उपदेश्वर प्रकरणातील अभंग आहे। नाथ महाराज म्हणतायत, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। नाथ महाराजांनी या अभंगात देवाला काय काय आवडतं याची यादी दिली आहे। तर देवाला काय काय आवडतंय? जो रात्रंदिवस देवाचं नाव घेतो तो मनुष्य देवाला आवडतो। ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आहे तो मनुष्य देवाला आवडतो। ज्याच्या हृदयात वैष्णवाबद्दल कळवळा आहे तो मनुष्य देवाला आवडतो। जो मनुष्य नियमित आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी करतो तो मनुष्य देवाला आवडतो। अशी यादीच नाथ महाराजांनी या अभंगात दिली की देवाला काय काय आवडतं। तर या यादीमध्ये देवाला सर्वात जास्त काय आवडत असेल तर ते नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि लिहित आहेत, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। देवाला सर्वात जास्त जर काय आवडत असेल तर तो मनुष्य आवडतो की जो रात्रंदिवस देवाचं नाव घेतो। नामाचा उच्चार रात्रंदिवस। देवाला नित्य नामधारक आवडतो। जो रात्रंदिवस देवाचं नाव घेतो तो मनुष्य देवाला आवडतो। का बरं? देवाला सर्वात जास्त नामधारकच का आवडतो? तर याचं प्रमुख कारण आहे, नित्य नामधारक हा धर्माचं रक्षण करतो, धर्माचं पालन करतो, धर्माची जोपासना करतो आणि देवाला धर्म अतिप्रिय आहे। आणि म्हणून जो कोणी धर्माचं रक्षण करील ती व्यक्ती देवाला अतिप्रिय असते। देवाला अर्जुनही अतिप्रिय होता का? अर्जुन धर्माचं रक्षण करत होता। आणि जी मनुष्य नामधारक आहेत, नित्य नामधारक आहेत, तीच माणसं धर्माचं रक्षण करतात, इतर नाही। आणि म्हणून नित्य नामधारक धर्माचं रक्षण करतो, धर्मदेवाला अतिप्रिय आहे आणि म्हणून नित्य नामधारक देवाला सर्वात जास्त आवडतो। नित्य नामधारक
देवाला सर्वात जास्त आवडतं. अर्थात देवाला धर्मच सर्वात जास्त आवडतो. देवाला धर्म अतिप्रिय आहे. कारण धर्मामुळं जगामध्ये सुख शांती नांदते. धर्मामुळे जगामध्ये सुख शांती नांदते आणि जगात धर्म सुख शांती नांदावी हे भगवान विष्णूचं आद्य कर्तव्य आहे. जगामध्ये सुख शांती नांदावी, धर्म नांदावा यासाठी प्रयत्न करणं हे भगवान विष्णूचं आद्य कर्तव्य आहे. का तर भगवान विष्णू जगताचे पालनहार आहेत. पै ब्रह्मा प्रातःकाळी, विष्णू तो माध्यान्ह वेळी, सदाशिव सायंकाळी बाळाया. हे जे जगत आहे, हे जे विश्व आहे, हे जे जगडंबर आहे, याला ब्रह्मदेव जन्माला घालतो. भगवान विष्णू याचं पालनपोषण करतो आणि महादेव याचा संहार करतो. पै ब्रह्मा प्रातःकाळी, विष्णू माध्यान्ह वेळी, सदाशिव सायंकाळी बाळाया. आणि म्हणून या विश्वरूपी बाळाचं पालनपोषण, याचं रक्षण ही भगवान विष्णूची जिम्मेदारी आहे. आणि या विश्वाचं पालनपोषण रक्षण करत असताना इथं धर्म नांदावा, सुखशांती नांदावी यासाठी भगवान विष्णूला सतर्क राहावं लागतं. आणि म्हणून जे धर्माचं रक्षण करतात ते देवाला प्रिय असतात. कारण धर्मच देवाला प्रिय आहे. पण धर्माचं रक्षण तेच करतात की जे नित्य नामधारक आहेत. धर्माचं रक्षण तेच करतात की जे नित्य नामधारक आहेत. आणि म्हणून देवाला नित्य नामधारक सर्वात जास्त आवडतात. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ महाराज लिहित आहेत की आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जे रात्रंदिवस हरिनामाचा उच्चार करतायत ते देवाला सर्वात प्रिय आहेत. का तर रात्रंदिवस हरिनामाचा उच्चार करणारे धर्माची जोपासना करतात, धर्माचं रक्षण करतात आणि धर्मदेवाला प्रिय आहे. आणि म्हणून साहजिकच रात्रंदिवस नामस्मरण करणारे देवाला प्रिय आहेत. आलं लक्षात? जे रात्रंदिवस नामस्मरण करत आहेत ते धर्माचं रक्षण करतात, धर्मदेवाला प्रिय आहे. मग पर्यायानं रात्रंदिवस नामस्मरण करणारे देवाला प्रिय आहेत. रात्रंदिवस नामस्मरण करणारे देवाला प्रिय आहेत. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला आवडतो, देवाला प्रिय आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतायत की आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला धर्मापेक्षा जास्त काही प्रिय नाही. भगवान विष्णूला या विश्वात सगळ्यात प्रिय काय तर धर्म आहे. भगवान बोलतायत यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय अधर्मश्च तदा आत्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते, धर्म लयास जातो, धर्म संपतो, तेव्हा तेव्हा मी या पृथ्वीवर अवतार धरतो. दुष्टांना मारून टाकतो, सज्जनांना मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभीवी. हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे, ओघू हा स्वभावे अद्य असे. हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे. भगवान कृष्ण म्हणतात की अनादिकालापासून चालत आले काय की प्रत्येक युगात धर्माच्या रक्षणासाठी मी अवतार घेतो, धर्माचं मी रक्षण करतो, धर्माची स्थापना करतो. धर्म लयाला गेलाय, दुष्टांना मारतो, सज्जनाला मागं ठेवतो, त्यांच्या हाताने धर्माची स्थापना करतो आणि धर्माची स्थापना करून इथे सुखशांती नांदवतो. देवाला सर्वात जास्त प्रिय काय असेल तर धर्म आहे. आणि म्हणून जे धर्माची जोपासना करतात ते देवाला आवडतात.
मग धर्माची जोपासना कोण करतात? नामधारक. जो नित्य नामधारक आहे तो धर्माची जोपासना करतो. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला अतिशय आवडतो. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नित्यनामधारक देवाला आवडण्याची अनेक कारणं आहेत, पण त्यातली त्यात सर्वात प्रमुख कारण काय असेल तर नित्यनामधारक धर्माची जोपासना करतो, म्हणून नित्यनामधारक देवाला अतिशय आवडतो. देवाला नामधारक प्रिय, देवाला धर्म प्रिय. मग हा धर्म म्हणजे काय? देवाला धर्म प्रिय. धर्म म्हणजे काय? धर्म म्हटले की तुमच्या आमच्या डोळ्यापुढे 4 जाती येतात: हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई. या जातींना आम्ही धर्म म्हणतो. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या जाती म्हणजे धर्म नव्हे. मग धर्म म्हणजे काय? तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहित आहेत, धर्म म्हणजे काय. माऊली लिहिते, एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती. समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. मग वडील जसा वागतो त्याला धर्म म्हणावं, तर वडील कुणाला म्हणावं? याचं उत्तर ज्ञानोबा देत आहेत. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. त्याचं वागणं, चालणं, बोलणं मूर्तिमंत वेद आहे. अर्थात जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. मग वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो इति वेद, तरी ते सदेह सच्चिदानंद का न व्हावे. संत झोपीत चावळला तर संताचं झोपीत चावळणं सुद्धा वेद ठरतं. तर जागृतीत संत जे बोलेल ते वेद का नाही ठरणार. जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो इति वेद. आणि म्हणून वडील जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं, तर वडील म्हणजे संत. आणि म्हणून संत जसा जसा वागतो संताच्या त्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणावं. संत जसा वागेल, जसा बोलेल तोच धर्म. जयाचे बोलू धर्मू जिये, दिठी महासिद्धी ते विये, स्वर्ग सुखादी ये खिळू जयाचा. ज्ञानोबा आहे, जयाचे बोलू धर्मू जिये. ज्याच्या बोलण्यातून धर्म सहज जगत असतो. संत बोलेल तोच धर्म. संताच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द धर्म आहे. जयाचे बोलू धर्मोजी. संताच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो. संत धर्मासारखं किंवा वेदासारखं वागतो असं म्हणण्यापेक्षा संत जसा वागेल तोच धर्म, संत जे बोलेल तोच वेद. जयाचे बोलू धर्मोजी, दिठी महासिद्धी ते विये, स्वर्ग सुखादी ये खिळू जयाचा. जयाचे बोलू धर्मोजी. संताच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो. संताच्या तोंडातून निघालेलं प्रत्येक वाक्य धर्म असतं. जया भक्तीची इतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परोते शर्मनती, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. ज्ञानोबा आहे, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. संत जसा वागतो त्याला धर्म म्हणावं. तर संत कसा वागतो, तर संतांचं वागणं म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. आणि या सर्व सद्गुणाच्या समुदायाचं धर्म असे म्हणतात. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार
हे सगळे सद्गुण म्हणजे संतांचं वागणं, आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. तुकोबाराय तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. ज्ञानोबाराय लिहित आहेत की भगवान कृष्ण अर्जुनावर इतके प्रसन्न का होते, भगवान कृष्णाची अर्जुनावर एवढी कृपा का झाली. ज्ञानोबाराय लिहित आहेत, तरी ऐके नृपा पार्थ झालासे पूर्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. तरी ऐके नृपा पार्थ झालासे कृष्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. अर्जुनावर भगवान कृष्णाची कृपा झाली याचं कारण काय. अर्जुन रीतीने वागत होता. जयापाशी साक्षेपा रीती आहे. अर्जुन रीतीने वागत होता. अर्थात माणसाने माणसासोबत रीतीने वागणं हाच धर्म आहे. म्हणून रीती म्हणजे धर्म, नीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, प्रेम म्हणजे धर्म, जिव्हाळा म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म, सदाचार म्हणजे धर्म. हे सगळं संतांचं वागणं आहे. हे सगळे सद्गुण आहेत, आणि म्हणून या सद्गुणाच्या समुदायाला धर्म असं म्हणतात. याला जर थोडंसं बारीक केलं, सत्य, नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म. याला अजून बारीक केलं तर नीतिमूल्य हाच धर्म. आणि आज समाजात सत्य, नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती या गोष्टी पुसल्या चालल्यात. भगवान कृष्ण आले त्यावेळेस पुसल्या गेल्या होत्या, आताही पुसत चालल्या. धर्म पुसला जातो. धर्म पुसला जातो म्हणजे काय होतं. धर्म लयाला लागतो, धर्माला ग्लानी येते. धर्म पुसला जातो म्हणजे काय, समाजातून नीती निघून जाते, माणुसकी निघून जाते, इमानदारी निघून जाते, सत्य निघून जातं, प्रेम, जिव्हाळा, अहिंसा निघून जाते, परोपकार, सहानुभूती निघून जाते, सदाचार निघून जातो, म्हणजे धर्म निघून गेला. अर्थात समाजात सत्य आणि नीतिमूल्य निघून गेले म्हणजे धर्म गेला. आणि जेव्हा समाजातून सत्य निघून जातं, नीती निघून जाती, माणुसकी, इमानदारी निघून जाती, अर्थात धर्म निघून जातो, तेव्हा समाजात अधर्म बोकाळतो, अनीती बोकाळते, हाहाकार माजतो, लांडीलाबाडी वाढते, भ्रष्टाचार वाढतो, प्रत्येकजण एकमेकाला फसवतो आणि समाज दुःखी होतो. आणि देवाला हे नको आहे, देवाला हे नको आहे. कारण या समाजाचं, या जगाचं रक्षण करण्याची जिम्मेदारी भगवान विष्णूची आहे. आणि जग सुखानं चालावं, इथं सुख शांती नांदावी, यासाठी इथं धर्म नांदणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण धर्म म्हणजे काय, मी बोललो, धर्म म्हणजे रीती, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे माणुसकी, धर्म म्हणजे इमानदारी, धर्म म्हणजे परोपकार, धर्म म्हणजे सहानुभूती, धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे अहिंसा, धर्म म्हणजे प्रेम, धर्म म्हणजे जिव्हाळा, धर्म म्हणजे सदाचार. हे सगळे सद्गुण, आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. समाजातून सत्य गेलं म्हणजे धर्म गेला, नीती गेली म्हणजे धर्म गेला, माणुसकी गेली म्हणजे धर्म गेला, इमानदारी गेली म्हणजे धर्म गेला, प्रेम गेलं धर्म गेला, सदाचार गेले म्हणजे धर्म गेला. आणि धर्म आला म्हणजे काय झालं, समाजात नीती, माणुसकी, इमानदारी आली म्हणजे धर्म आला, सत्य अहिंसा आली म्हणजे धर्म आला, प्रेम, जिव्हाळा आला म्हणजे धर्म आला. साध्या भाषेत एका शब्दात बोलायचं तर समाजातून नीतिमूल्य निघून जाणं म्हणजे धर्म निघून जाणं, आणि समाजात नीतिमूल्य नांदणं म्हणजे धर्म परत येणं किंवा धर्म जिवंत होणं. आणि मग हे नीतिमूल्य नेमकी नांदतात कुठं, हा धर्म नांदतो कुठं. तुकोबाराय बोलतायत, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या मुखात भगवंताचं नाम, त्याच्या हृदयात दया. ज्याच्या हृदयात दया,
त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. दया ही सर्व सद्गुणांची जननी आहे. जगातील प्रत्येक चांगली गोष्ट दयेच्या पोटी जन्म घेते आणि चांगल्या गोष्टी म्हणजे धर्म असतो. सदाचार म्हणजे धर्म असतो. दया ही सर्व सद्गुणांची जननी आहे. दया धर्म का मूल है. धर्म म्हणजे सद्गुण. दया धर्माला जन्म देते म्हणजे सद्गुणाला जन्म देते. मग सद्गुण अर्थात धर्म दयेच्या पोटी जन्म घेतो. तर दया गुणाच्या पोटी जन्म घेते. तर दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. तेच तुकोबाराय सांगतात की भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, दया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या तोंडात देवाचं नाव त्याच्या हृदयात दया. ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि जिथे नीतिमूल्य नांदतात तिथे इमानदारी असते, माणुसकी असते, प्रेम असतो, जिव्हाळा असतो, लांडीलबाडी नसते, कुणी कुणाला फसवत नाही. तिथं गुणागोविंदाचं वातावरण असतं. आणि जिथं प्रेम आहे, माणुसकी, इमानदारी आहे, तिथं मैत्रीचं नातं आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे. तिथं सुख नांदतं आणि सुखाच्या रूपानं तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. जिथं दया आहे, जिथं हरिनाम आहे तिथं दया आहे, आणि दया आहे तिथं धर्म आहे, आणि धर्म आहे तिथं सुख आहे. काय तर धर्म म्हणजे नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य नांदतात तो समाज सुखी होतो. का तर नीतिमूल्य म्हणजे इमानदारी. जिथं कोणीच कोणाला फसवत नाही तिथं भांडणतंटा नसतो, गुणागोविंदाचं वातावरण, समाज सुखी होतो. पण मुखात नाम नाही आहे तर हृदयात दया नाही आहे, ते निर्दयी आहे, कडू आहे. मुखात नाम नाही, हृदयात दया नाही. हृदयात दया नाही म्हणून जीवनात धर्म नाही. धर्म नाही तिथं अनिती आली, लांडीलाबाडी आली, फसवाफसवी आली. जिथं लांडीलाबाडी फसवी आहे तिथं भांडणतंटा उभा राहतो, समाज विखुरला जातो, समाज दुःखी होतो. आणि म्हणून धर्माने समाज सुखी होतो, अधर्माने समाज दुःखी होतो. आणि म्हणून असं म्हटलं की धर्मो रक्षिता रक्षिता, धर्मो धारयती, धर्मो धारयते प्रजा. जो प्रजेला धारण करून ठेवतो तो धर्म असतो. धर्मो धारयते प्रजा. जो प्रजेला धारण करून ठेवतो तो धर्म असतो. तळ्याला धरण म्हणतात का? तळ पाण्याला धरून ठेवतं म्हणून ते धरण. जे धरतं ते धरण. धरण. तळ पाण्याला धरून ठेवतं म्हणून ते धरण आहे. धर्म समाजाला एकत्रित धरून ठेवतो म्हणून तो धर्म आहे. जो धरतो तो धर्म. धर्म काय? नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य नांदतात तिथं लांडीलाबाडी नाही, फसवाफसवी नाही, तिथे इमानदारी. जिथं इमानदारी आहे तिथं मैत्री आहे, तिथं आपाप सुख चालत येतं, समाज एकत्रित धरून ठेवला जातो, देश प्रगती करतो. पण जिथं धर्म नाही, जिथं धर्म नाही, अधर्म आहे, तशा ठिकाणी लांडीलाबाडी आहे, नीती नाही, लांडीलाबाडी आहे, भांडणतंटा आहे, समाज विखुरला जातो, देशाची अधोगती होते. म्हणून धर्माने समाजात सुख शांती नांदते, समाज एकत्रित धरून ठेवला जातो, देश प्रगती करतो. अधर्माने समाजात दुःख नांदतं, समाज विखुरला जातो, देशाची अधोगती होते. आणि म्हणून समाजात धर्म नांदणं अतिशय आवश्यक आहे. कारण धर्मानं समाजात नीतिमूल्य आणि सुख शांती नांदते. पण हा धर्म दयेच्या पोटी जन्म घेतो आणि दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. हे समीकरण आहे. आणि म्हणून हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म हा एक महान सिद्धांत आहे. जो सिद्धांत ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत मांडतात की दया तेथे धर्म हा एक सिद्धांत आहे. ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म आहे. अर्थात हरिनामाच्या पोटी दया
आणि दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म जन्म घेतो. आणि म्हणून ज्ञानमार्गाला लिहितात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म, म्हणून सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्माचं कारण हरिनाम आहे. हरिनाम धर्माला जगवतं. आणि म्हणून ज्याच्या मुखात हरिनाम आहे तो धर्माला जगवतो. आणि मग जो रात्रंदिवस देवाचं नाव घेतो, जो रात्रंदिवस देवाचं नाव घेतो तो धर्माला जगवतो. आणि जो धर्माला जगवतो तो देवाला प्रिय असतो. का तर धर्म देवाला प्रिय आहे. देवाला धर्म प्रिय आहे. आणि जो धर्माला जगवतो तो देवाला प्रिय आहे. मग धर्माला कोण जगवतो? तो नामधारक जगवतो. आणि म्हणून जो रात्रंदिवस मुखाने हरिनाम घेतो तो देवाला प्रिय आहे. का तर तो धर्माला जगवतो. आणि म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतायत की आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला नामधारक का आवडतात? देवाला नामधारक आवडण्याची अनेक कारण आहेत, पण प्रमुख कारण आहे नामधारक धर्माला जगवतो. तो कोबरा बोलतायत, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हेची चकार लावलाय, चकारात्मक. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनाम हे एक बीज आहे. हरिनाम हे एक बीज आहे. हरिनाम रूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो. आणि या धर्मरूपी वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. अर्थात ज्या समाजात हरिनाम रुजले, अर्थात जो समाज हरिनाम घेतो तिथं धर्माचा जन्म होतो. अर्थात नीती, माणुसकी, इमानदारीचा धर्म होतो, जन्म होतो. कारण नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म. पण जो समाज मुखाने हरिनाम घेतो तिथं धर्माचा जन्म होतो. पर्यायानं नीती, माणुसकी, इमानदारीचा जन्म होतो. आणि जिथं नीती, माणुसकी, इमानदारी नांदते तो समाज सुखी होतो. आणि देवाला सुख हवंय, माझा समाज सुखी असावा. कारण देवाची जिम्मेदारी, विष्णू तो माध्यान्हवेळी तारणहार आहे. भगवान विष्णू जगताचा पालनहार आहे. ब्रह्मदेवानं तयार केले जगाला, महादेव मारील, पण याला जगवायचं काम विष्णूचे. विष्णू तो माध्यान्हवेळी, भगवान विष्णूला जगवायचे या जगाला. आणि जगवायचे तर धर्म नांदणं अतिशय आवश्यक आहे. धर्म म्हणजे सगळ्या प्रकारची नीतिमूल्य, सद्गुण, नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, हे सगळे सद्गुण आहेत. याला धर्म म्हणतात. आणि हे सगळे सद्गुण समाजात असले तरच समाज सुखी होईल. अन्यथा समाज दुःखी होईल, संपेल. आणि म्हणून देवाला नामधारक का प्रिय? तर नामधारक, नित्य नामधारक धर्माचं रक्षण करतो. धर्म देवाला अतिप्रिय आहे. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला प्रिय आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आता नित्य नामधारक, इथं शब्दप्रयोग कसा आहे पहा. नामाचा उच्चार रात्रंदिवस म्हणजे अखंडित नामस्मरण आहे. आता जो अखंडित नामस्मरण करतो तो संत असतो. संताशिवाय अखंडित नामस्मरण इतर कोणी करूच शकत नाही. जे रात्रंदिवस अखंडित नामस्मरण करतायत ते संत असतात. याचा अर्थ संत धर्माचं रक्षण करतात. आणि मग तुकोबाराय बोलले, धर्म रक्षाव्यासाठी करणे आटी आम्हासी. संतच धर्माचं रक्षण करतात. पण आता गंमत अशी आहे की संत अति दुर्मिळ आहेत. बहु अवघड आहे संत भेटी. तुकोबाराय, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ अति. ज्ञानोबाराय, जगात काही मिळेल पण संत मिळणार नाहीत. अमृत आणि परीस जसं दुर्मिळ आहे तसे संत दुर्मिळ आहेत. मग शब्दप्रयोग कसा आहे? उच्चार रात्रंदिवस.
उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस तो देवाला प्रिय आहे. मग रात्रंदिवस उच्चार करणारा संत असतो, बाकी कोणी नाही. मग संत तर नाही आहे सध्या, शेकडो वर्षात एखादा संत येतो. परंतु जरी 24 तास तुम्ही आम्ही नाम घेत नसलो तर घ्यावं. कारण गंमत कशी आहे की जे 24 तास नाम घेत आहेत ते संत असतात, त्यांना श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झालेलं असते, ते अद्वैतात उभे राहतात, ते मुक्त असतात, ते देव बनलेले असतात. परंतु आम्हाला मुक्ती नाही आहे, संतांना मुक्ती आहे. धर्माचं रक्षण दोनच करू शकतात, एक तर भगवंत आणि दुसरा संत. धर्माला बोलले की धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे. देव धर्माची स्थापना करतो, संत धर्माचं रक्षण करतात किंवा जोपासना करतात. देव अवतार धरतो, दुष्टांना मारतो, सज्जनाला मागं ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. देव दुष्टांना मारतो, सज्जनाला मागे ठेवतो, सज्जनाच्या हातानं धर्माची स्थापना करतो. संत दुर्जनाला मारत नाहीत, दुर्जनाच्या मुखात नाम देतो. दुर्जनाच्या मुखात नाम आलं की नामाजवळ दया येते आणि दयेजवळ सद्गुण येतात आणि दुर्गुण पळून जातात. आणि दुर्जनाच्या हृदयात नामामुळे सद्गुण आले की तो सदाचारी बनतो, तो धर्माची जोपासना करतो. हा फरक आहे संत आणि भगवंतात. भगवंत दुष्टाला मारतोच, सज्जनाला मागे ठेवतो, सज्जनाच्या हातानं धर्माची स्थापना करतो. संत दुर्जनाला मारत नाहीत, दुर्जनाच्या मुखात नाम देतात. नामामुळं दुर्जनाच्या हृदयात दया येते, दयेजवळ सद्गुण येतात, दुर्गुण पळून जातात. आणि दुर्जन हृदयात दया आली की चांगला वागू लागतो, धर्माची जोपासना करतो. आणि मग संत धर्माचं रक्षण करतात तर दुर्जनाच्या मुखात नाम देऊन. पण खरे संत अतिशय दुर्मिळ आहेत. मग खरे संत आणायचे कुठून? आत्मज्ञानी संत आणायचे कुठून? तर सध्या तुम्ही आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, आत्मज्ञानी संत नसलो तरीसुद्धा एक छोटे मोठे संत असतो. का तर ज्ञानोबाराने आम्हाला शब्द दिला आहे की तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. देवा, तुझं नाव जर का एकदा तोंडात फिट झालं तर त्या माणसाच्या हृदयाला द्वैत केव्हा सोडून गेलेला असतं, तो अद्वैतात जगतो. आणि जो अद्वैतात जगतो तो एक छोटा मोठा संतच असतो, जरी त्याला आत्मज्ञान झालेलं नसलं तरीही. कारण नित्य नामधारक हा छोटा मोठा संतच असतो. नामाची आवडी तोची जाणा देव. ज्याला नामाची आवड आहे, नामधारक आहे, भले नित्य नसेल, मान्य, जो नित्य नामधारक आहे तो संतच असतो. पण थोडाफार विसर पडू द्या पडला तर पण नामधारक आहेत, बऱ्यापैकी नामधारक आहेत. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. एकदा का तोंडात देवाचं नाव फिट झालं की तो मनुष्य अद्वैतात जगतो आणि छोटा मोठा संतच असतो, जरी आत्मज्ञानी संत नसला तरी. नामाच्या बळावर तो संत असतो. तो कुंभाराय म्हणतात की नामाची आवडी तोची जाणा देव. नाम तर नित्यच हवंय, रात्रंदिवस हवंय, पण रात्रंदिवस नाम घेतात ते संत असतात. साधारण जीवाच्याने रात्रंदिवस नाम घेतले जात नाही, मध्ये मध्ये विसर पडतो. परंतु छोटे असो मोठे असे नामधारक आहेत, छोटा असो मोठा असो नामधारक आहे, याला महत्त्व आहे, याला महत्त्व आहे. आणि म्हणजे जो रात्रंदिवस नाम घेतो तो देवाला प्रियच आहे.
परंतु जो बऱ्यापैकी नाम घेतो तोही देवाला प्रिय आहे. कारण रात्रंदिवस नाम घेणारे संत उपलब्ध नसतात. आणि म्हणून तुम्ही आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार राहिले 100%, पण 90% होत नाही, पण नामधारक आहोत. आणि म्हणून तुम्ही आम्ही ही देवाला प्रिय आहोत. तात्पर्य नामधारक हा देवाला प्रिय असतो, देवाचा आवडता असतो. 100% नामधारक असेल तर आनंदाचे अतिप्रिय, पण 90% जरी असला नामधारक तरी देवाला प्रिय असतो, देवाचा आवडता असतो. का तर ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात दया आहे, आणि या दयेच्या पोटी दर मारतात, नीतिमूल्य जन्म घेतात, आणि जिथं नीतिमूल्य नांदतात तो समाज सुखी असतो. आणि समाज सुखी पाहणं हे देवाचं सगळ्यात मोठं सुख असतं. कारण या समाजाला सुखी ठेवणं, त्याचं पालनपोषण करणं हे भगवान विष्णूची जिम्मेदारी आहे. आणि म्हणून नामधारक छोटे असो मोठे असो, नामधारक आहेत ते देवाला प्रिय आहेत. का तर नामधारकामुळे समाजात धर्म जगतो, आणि धर्मामुळे समाजात सुख शांती नांदते. आणि म्हणून आत्ताचे छोटे मोठे नामधारक उद्याचे नित्य नामधारक बनू शकतात. आणि एवढ्या करता नित्य नामधारक असो की अल्प नामधारक असो किंवा बऱ्यापैकी नामधारक असो, नामधारक देवाला प्रिय आहे. देवाच्या दिशेला तोंड फिरवलं तुम्ही नाम घोकू लागले, नित्य असेल तर आनंदाचे, पण मधून मधून जर देवाचं नाव तोंडात आलं तरी तुम्ही देवाला प्रिय असतात. नामधारक देवाला प्रियचे, नामधारक देवाला प्रिय आहे. तो कसा असो, 90% नाम घेणार असो की 100% घेणार असो, नामधारक देवाला प्रिय आहे. जो नामधारक आहे, नित्य नामधारक, त्याचं तर काही बोलायचंच नाही. तुकोबाराय बोलून गेले की अवतार तुम्हा धरावा या कारण, उद्धाराया जन जड जीव. जे नित्य नामधारक आहेत, जे संत आहेत, त्यांच्याबद्दल तुकोबाराय बोलले अवतार तुम्हा धरावा या कारण, उद्धाराया जन जड जीव. पुन्हा वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. संत कशाला येतात? जडजीवाचा उद्धार करायला. पुन्हा वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे, या सगळ्या गोष्टी करण्याकरता संत येतात. संत प्रामुख्याने धर्माची जोपासना करतात. कशा प्रकारे? समाजाच्या मुखात नाम देऊन. समाजाच्या मुखात नाम आलं की समाजाच्या हृदयात दया, दयेच्या पोटी धर मारतात, नीतिमूल्य, आणि जिथं नीतिमूल्य तिथे सुख शांती, आणि जिथं नीतिमूल्य आपाप तिथं कुळाचार येतो, तिथं सुख शांती नांदते. वाढाव्या सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. आणि म्हणून नाम अशी वस्तू आहे की धर्मराज बोलतायत, जन्म सहस्र ओळगी जे एक वेळ वाचेशी यावया. एकदा देवाचं निर्मळ मनाने नाव तोंडात या वाटत असेल तर हजारो जन्म त्याची सेवा करावी लागते. जन्म सहस्र ओळगी जे एक वेळ वाचेशी यावया, इतकं नाम अवघड आहे. मग जे बऱ्यापैकी नामधारक आहेत, जरी 100% नसले तर बऱ्यापैकी आहेत, तेही देवाला प्रियच आहेत. का तर त्यांच्या मुखात नाम, तर हृदयात दया, हृदयात दयात तर जीवनात धर्म, आणि या धर्मामुळं समाजात नीतिमूल्य आणि सुख शांती नांदते. आणि देवाला धर्म प्रिय आहे, समाजातली सुख शांती प्रिय आहे. आणि ज्या नामधारकामुळं समाजात सुख शांती नांदते, धर्म नांदतो, असा नामधारक देवाला प्रिय आहे, देवाला आवडतो. आणि म्हणून नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला नामधारक आवडतो. साध्या भाषेत देवाला नामधारक आवडतो. पहिली गोष्ट, एक प्रमुख कारण पाहिलं आपण की नामधारक धर्माची जोपासना करतो, म्हणून नामधारक देवाला आवडतो. आता दुसरं अजून एक फार मोठं प्रमुख कारण आहे की देवाला नामधारक का आवडतो. याचं दुसरं कारण असं आहे की तुम्हा मला जशी भूक लागते तशी देवालाही भूक लागते. तुम्ही आम्ही भूक लागल्यावर भाकरी खातो, देवाला भूक लागल्यावर देव हरिनाम खातो. देवाचं प्रमुख खाद्य हरिनाम. तुकोबाराय बोलले ब्रह्मरस शिव काढा येणे पिढा वारेल. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू,
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. हे आनंदाचे लाडू म्हणजे काय? हे ब्रह्मरस म्हणजे काय? हां, ब्रह्मरस म्हणजे हरिनामाचा रस आहे. तुम्ही मुखानं हरिनाम घेणे हाच ब्रह्मरस आहे. मग हरिनाम हेच जर ब्रह्मरस आहे, तर तुम्हा आम्हाला भूक लागली तर आम्ही भाकरी खातो. देवाला भूक लागली तर देव हरिनाम खातो, अर्थात ब्रह्मरस खातो. आणि म्हणून थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाच्या घरी सगळे एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे, प्रेमाचा. आणि देवावर प्रेम करणं म्हणजे काय? त्याला मिठ्या मारणं आहे का? अति आवडीनं देवाचं नामचिंतन करणं हे देवावर प्रेम करणं आहे. आवडी विठ्ठल गायची एकांती हे देवावर प्रेम करणं आहे. हां, भगवंताला प्रेमानं आळवणं, भगवंताचं प्रेमानं नामस्मरण करणं हे देवावर प्रेम करणं आहे. आणि मग देवाच्या घरी सगळे फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे, त्याला आम्ही प्रेमानं हरिनामानं आळवत नाहीत. का प्रेमळाचे साकड आमचे घरी, ज्ञानोबा बोलत आहेत. तुकोबा म्हणतात थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाच्या घरी सगळे फक्त एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे, प्रेमाचा, अर्थात हरिनामाचा. प्रेम करणं म्हणजे अतिशय आवडीने त्याचं नाम घेणं हेच प्रेम आहे. आणि मग तुम्हाला भूक लागल्या तुम्ही भाकरी खाता, देवाला भूक लागल्या देव हरिनाम खातो, हरिनामातलं प्रेम खातो. आणि म्हणून देवाचा स्वभाव बघा. अर्जुनाने देवाला एक पत्ता सांगितला की म्हणले, अर्जुना तुला जर कधी वाटलं की भगवान कृष्णाला शोधावं तर तुम्हाला इतरत्र कुठं शोधू नको, तुला मी एक कायमचा पत्ता सांगतो. भगवंत अर्जुनाला बोलतायत की अर्जुना मी एक वेळी वैकुंठी नसे, भानुबिंबी न दिसे, वरी योगियांची मानसे उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा करीती ते माझा. अर्जुना एक वेळेस मी वैकुंठात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, पण तिथं मात्र जरूर असेल की जिथं माझं जय जय राम कृष्ण हरी भजन चाललंय. माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. देव आपल्या नामापाशी उभा आहे, देव आपल्या नामापाशी उभा आहे. का बरं? तुम्ही जर कुठं शेतामध्ये शेतकरी असाल, शेतामध्ये दुपारची वेळेन भाकरी खायला बसले, तुमच्या बाजूला कुत्रं येऊन उभा राहतं. तुम्ही त्याला चतकोर भाकर टाकता, अर्धी भाकर टाकता, ते खातं तरी तिथंच उभं राहतं. त्याला तर अजून टाकावे. का तर कुत्रं डक्क असते. डक्क हा शब्द तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. कुत्रं डक्क असते, किती दिलं त्याला वाटतं अजून खावं अजून खावं. कुत्रं भाकरीचं डक्क आहे. तसं देव हरिनामाचा डक्का आहे, देव हरिनामाचा डक्का आहे. कुत्र्याला किती भाकर टाका, खातो तिथंच उभा राहतं. तुम्ही किती हरिनाम घ्या, देव हरिनाम खातो तिथंच उभा राहतो. कारण देवाची भूक मिटत नाही. देवाला इतकं हरिनाम प्रिय आहे. हरिनाम हे देवाचं खाद्य आहे. आणि म्हणून देव जिथं कुठं हरिनाम चाललंय तिथं टुनकून उडी मारून जातो आणि भक्तानं गायलेलं हरिनाम खात असतो. देव आपली भूक हरिनामानं भागवतो. हरिनाम देवाचं खाद्य आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आवडीनं हरिनाम घेणं हे प्रेम आहे. आणि आवडीच्या हरिनामाचा, या प्रेमाचा भगवंताला दुष्काळ आहे. म्हणून जे आवडीने भगवंताला आळवतात, जे आवडीने भगवंताचं नाम घेतात, तिथं भगवंत त्याच्या बाजूला उभा असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही रात्री अंतरुणावर झोपलायत आणि पडल्या पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत, देव तुमच्या बाजूला उभा असतो. आता तुम्ही उठून बसलायत आणि रामकृष्ण हरी म्हणतायत, देव तुमच्या बाजूला नाचत असतो, डोलत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. पडल्या पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत, देव बाजूला उभा आहे. उठून बसलायत रामकृष्ण हरी म्हणतायत, देव बाजूला नाचतोय, डोलतोय.
तात्पर्य माझी भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. देव आपल्या नामापाशी सदैव उभा असतो. देव आपल्या नामापाशी सदैव उभा असतो. का? तर देवाला भूक लागली, देवाला खायचं आहे, तर देव काय खातो? तर देव हरिनाम खातो. तुम्हाला भूक लागली, तुम्ही काय खाता? भाकरी खाता, चपाती खाता. देवाला भूक लागली, देव काय खातो? हरिनाम खातो, प्रेम खातो. आवडीनं हरिनाम घेणे प्रेम आहे. देव प्रेम खातो, हरिनाम खातो. आणि म्हणून देवाला नित्य नामधारक का आवडतात? तर जे नामधारक नित्यानं रामकृष्ण हरी नामाचा जाप करतात, देव त्यांच्या बाजूला उभं राहून ते रामकृष्ण हरी नाम खात असतो. आणि मग जे नित्य नाम घेत आहेत ते देवाला खाऊ घालतात. हरिनामाच्या रूपात देवाचं भरणपोषण करतात. आई मुलाला खाऊ घालते, मुलाला आई आवडते. भक्त देवाला हरिनाम रूपी लाडू खाऊ घालतो, देवाला भक्त आवडतो. आणि म्हणजे नित्य नामधारक आहेत, जे रात्रंदिवस हरिनामाचा उच्चार करतात, ते भक्त देवाला आवडतात. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो रात्रंदिवस हरिनामाचा उच्चार घेतो तो सुखी होतोच. विवेक, वैराग्य, सद्गुरूची भेट, आत्मज्ञान, मुक्ती, संतपद हे तर मिळवतोच. नित्य नामधारक स्वतः तर सुखी होतोच, पण देवालाही सुखी करतो. देवालाही सुखी करतो, हे महत्त्वाचं आहे. देवालाही सुखी करतो. नित्य नामधारक स्वतः तर सुखी होतोच, पण नामानं देवालाही सुखी करतो. आणि म्हणून ज्ञानोबा हरिनामाला संभोग म्हणतात. जो प्रकृतीचे केले नेगे, जो मनाशी चाडण सांगे, जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला.